मनोज जरांगेंना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पायी दिंडीची परवानगी मिळण्याची शक्यता आहे। गरज पडल्यास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पायी दिंडी काढण्याची परवानगी मनोज जरांगे पाटील आणि या सगळ्या मराठा आंदोलकांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। सध्या जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरून या पायी दिंडीसाठी परवानगी देण्यात आली आहे। तर लोणावळ्यामध्ये सध्या ही सभा होणार आहे। अगदी काही वेळामध्ये सभा होईल आणि त्यानंतर मराठा बांधवांचं हे जे तुफान आहे, ही जी पायी दिंडी आहे ती मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होईल। जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरून ही पायी दिंडी प्रवास करणार आहे, पण नवा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो आहे त्यावरून सुद्धा या पायी दिंडीला परवानगी मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। प्रवीण जाधव आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। प्रवीण, काय अधिकची माहिती आहे? नव्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून सुद्धा पायी दिंडी येण्याची शक्यता आहे। यामिनी, नक्कीच आपल्याला अशी माहिती मिळते आता की जे आंदोलक आता बांधव आहेत जे उतरत आहेत जुन्या मार्गाने, त्यांची प्रचंड कोंडी होते सध्या बोरघाटामध्ये। आणि जे मगाशी खरं तर आपल्याला सांगण्यात आलं होतं, आपल्याला कळलं असं होतं की आंदोलकांना अडवलं गेलंय। खरं तर अडवलं गेलं नव्हतं, तिथे प्रचंड गर्दी झाली होती वाहनांची, कारण रस्ता अरुंद आहे। याचाच विचार करून ज्यावेळेला जरांगे पाटील हे लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने निघतील त्यावेळेस त्यांच्या बरोबर असणारा जो ताफा आहे हा प्रचंड असणार आहे। आणि मग अशा वेळेला पुन्हा हाच प्रॉब्लेम होऊ नये, तिथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी जो 4 किलोमीटरचा फक्त एक्सप्रेस हायवे आहे खंडाळ्यातून खोपोली एक्झिट पर्यंत, त्यापर्यंत जरांगे पाटलांचा ताफा हा सोडला जाईल अशी माहिती एकंदरीत आपल्याला मिळते, जेणेकरून मग कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडचण होणार नाही। यामिनी, अगदी धन्यवाद प्रवीण या अपडेटसाठी।